तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे अमावस्या आणि आज आम्ही आलोय शनी शिंगणापूरला. अनिकेत भाऊ आणि मी. अनिकेत कोण? अनिकेत काळे. आणि तुम्हाला वाटत असेल की हे रस्ता इकडं असं कसं, तर रस्त्यावर पूर्ण ट्रॉफिक आहे. तर आम्ही एक शॉर्टकटने आलोय, म्हणजे पोलिसांनी पूर्ण बॅरिगेट लावलेत, बंद केलंय एक 5 किलोमीटर वरती. आणि तिथून पुढे रिक्षाने जाऊ राहिलेत, म्हणजे 50, 60, 100 रुपये देऊन. पण आम्ही फुल शॉर्टकटने चाललोय. तुम्हाला रोड दाखवतो बघा. पूर्ण घराघराने घुसलोय बघा इकडून, म्हणजे रोड एवढा बारीक आहे ना. तर मित्रांनो, आलेलो आहे शनी शिंगणापूरमध्ये. आणि सकाळी इथं एवढी खतरनाक ट्रॅफिक होती ना, तुम्हाला काय सांगू. पण आता आपले जे पोलीस कर्मचारी त्यांनी पूर्ण ट्रॅफिक कमी केलेली बघू शकता. आम्ही शॉर्टकटने आलेलो आहे पूर्ण. मित्रांनो, गर्दी बघू शकता तुम्ही किती. आता वाजलेले 6:30. खूप खतरनाक गर्दी, विषय खोल. आणि तुम्ही इकडं मंदिराचा इकडून पण लुक बघू शकता, म्हणजे लुक आणि गर्दी हे बघा. बाहेरचीच माणसं जास्त दिसते. तर मित्रांनो, आलेलो आहे मागच्या गेटने, आपण बघू शकता. गेट लावून राहिले. चला आता गेट लावून राहिले, आपण आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दर्शन घडवतो मस्त शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे बघा. गर्दी बघा, फक्त गर्दी आहे बघा. खतरनाक गर्दी, विषय खोल. तर मित्रांनो, बघू शकता स्वच्छता कशी चालू आहे मंदिराच्या 4 दिशेने. गर्दी बघा कसली खतरनाक आहे. आणि फवारा इथं काय विषय आहे. तर मित्रांनो, बघू शकता काही आतमध्ये कारण म्हणजे काहीतरी झालंय नाही का. तर पूर्ण पब्लिक इकडे दाबून ठेवलेली आहे. आणि एवढं गरमत आहे मित्रांनो इथं, एवढं खतरनाक गरमत आहे. तुम्हाला काय सांगू, मी या लाईनीत थांबलो होतो, एवढं खतरनाक गरमत आहे ना. आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत ते पूर्ण दाबून ठेवून राहिले. आणि तेवढं पण पाणी लावलेलं आहे ना, तेवढं पाणी सगळं इकडे लावलेलं आहे. म्हणजे फवारे लावलेत, पण ते फवारे त्यांच्याच अंगावर येऊ राहिलेत. आणि जे एवढं पण आम्ही एवढी पब्लिक थांबली ना, तेवढ्या अंगावर पूर्ण गरम आहे का. इकडे बघा पूर्ण पब्लिक आहे, पूर्ण गरम आहे ना, खतरनाक. काय सांगू तुम्हाला हे बघा. आता मी कसं प्रॉपरच असल्यामुळे मला अडचण नाही. हे बघा इथं पूर्ण फवारे लावलेले, इकडे काहीच फवारे वगैरे काहीच नाही. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो डायरेक्ट जिकून दर्शन झालो आपण येतो ना, डायरेक्ट तिकून चाललो. का? कारण की तिथे एवढं खतरनाक गरम होत होतं. मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे मंदिराच्या जे कामगार त्यांची काही चुकी नाही, गर्दीची एवढी आहे. पण मित्रांनो सोडायला पाहिजे का नाही लवकर लवकर. तुम्ही फवारे पण लावले, ते तुमच्याच अंगावर लावलेत. जे दर्शनासाठी आले त्यांच्या अंगावर ते फवारे पाहिजे ना. ते दुसऱ्या म्हणजे जे कामगार आहे त्यांच्या अंगावर फवारे. आणि इकडे पूर्ण हिट होत आहे. तरी आम्ही 6 वाजता आलो म्हणून बरं झालं, नाही तर खतरनाक विषय होता. पब्लिक बघा तुम्ही. गर्दी बघू शकता. मित्रांनो, 5 बर्फे घेतलेले आहेत आपण आणि 3 नंबरवरून घ्यायचे आहे बघा. मित्रांनो बघू शकता गर्दी आणि पब्लिक किती मजा घेते, किती आनंद घेते. आता मी बर्फी खातोय.
तर पब्लिक बघू शकता किती मस्त मंदिर दिसतंय, एकदम लाइटिंग वगैरे केली. आता जसं अंधार पडेल तशी लाइटिंग ने अजून मंदिर मस्त दिसायला लागेल. खूपच मस्त, खूपच खतरनाक गर्दी आहे, काय सांगू. हे बघा तिथून बघा कशी माणसं येऊ राहिले. आता आम्ही पण तिथून जाणार. पोरं बघा. चला मित्रांनो, मंदिराचा लुक इकडून बघा. तुम्हाला कधी कुणी दाखवलं नसन शनी शिंगणापूरचं मंदिर. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि करा ब्लॉग फॉलो. मित्रांनो परत एकदा बघा, वा. आता आम्ही इथून चढलोय बघा, ह्या इथून ते पोरं चढ राहिले, तिथून आम्ही चढलोय आणि आता चाललोय आपण घरी. पण तुम्हाला अजून भरपूर काय दाखवतो, थांबा. हे बघा पब्लिक. तर मित्रांनो दरवेळेस प्रमाणे आलेलो आहे आपण फुले हॉटेलला जेवायला. हे बघू शकता. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला ब्लॉग आज शनी शिंगणापूरच्या फुले हॉटेलवर संपतोय. हे बघू शकता इथं साईबाबाची किती मस्त मूर्ती आहे. एक नंबर हॉटेल आहे मित्रांनो फुले. चला मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि धन्यवाद. बाय बाय.